I am Amol Sapkar, Assistant Professor, Department of Chemistry, फुलसिंग नाईक महाविद्यालय. तर BSc थर्ड इयरचा आपला जो काही केमिस्ट्री जो काही सब्जेक्ट आहे याचा आपला थर्ड युनिट चालू होता आणि त्याचं नाव होतं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. ओके, तर हा जो काही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे या हेट्रोसायक्लिक कंपाऊंड चॅप्टर मध्ये दोन पार्ट दिलेले आहेत. पहिला पार्ट आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आणि दुसरा पार्ट आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ठीक आहे, तर आपण याच्याविषयी बराचसा आपण याच्यामध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत. याच्या पहिल्याच्या लेक्चर्स मध्ये आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड हा स्टार्ट केला होता आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये आपल्या सिलेबस मध्ये दोन टाईपचे कंपाऊंड दिलेले आहेत. पहिला कोणता आहे पायरॉल आणि दुसरा कोणता आहे पिरिडीन. असे दोन कंपाऊंड्स आपण दिले होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण टोटली कशाचा स्टडी केला होता, आपण पायरॉलचा स्टडी केला होता. मग पायरॉल मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पायरॉल पर्यंत येऊन पोहोचलो होतो. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पायरॉल म्हणजे पायरॉल वरच्या होणाऱ्या ज्या काही रिएक्शन्स आहेत ह्या रिएक्शन्स आपण याच्यामध्ये बघितल्या होत्या. मग याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ठीक आहे, तर एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये आपण रिएक्शन्स बघितल्या होत्या. फर्स्ट वन नायट्रेशन ऑफ पायरॉल, सेकंड वन सल्फोनेशन ऑफ पायरॉल, थर्ड वन हॅलोजिनेशन ऑफ पायरॉल आणि लास्ट वन बघितलं होता फ्रायडल क्राफ्ट असायलेशन ऑफ पायरॉल. ठीक आहे, तर मागच्या लेक्चर्स मध्ये आपण फक्त ह्या दोन रिएक्शन्स विषयी डिस्कस केलं होतं. मग ह्या दोन रिएक्शन्स कोणत्या, नायट्रेशन ऑफ पायरॉल आणि सेकंड वन कोणती आहे सल्फोनेशन ऑफ पायरॉल. या लेक्चर्स मध्ये आपल्याला हॅलोजिनेशन बघायचं. हॅलोजिनेशन ऑफ पायरॉल म्हणजेच पायरॉल वरचे जे काही हायड्रोजन ऍटम्स आहेत हे हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन त्याच्या जागी हॅलोजन ऍटम येणार आहे. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला एक असा क्वेश्चन आहे की व्हॉट इज मीन बाय हॅलोजन, कशाला म्हणायचंय. आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन तुम्ही हे एक्झाम्पल्स आहेत हॅलोजनचे. तर मी तुम्हाला मिनिंग विचारलाय, हॅलोजनचा मिनिंग काय आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हॅलो म्हणजे इट इज अ रिलेटेड टू सॉल्ट. हॅलो म्हणजेच काय, इट इज अ रिलेटेड टू सॉल्ट म्हणजेच काय, याला आपण सॉल्ट म्हणू शकतो. आणि जन म्हणजेच काय, जनरेट करणारा. मग हॅलोजन म्हणजेच काय, जे कंपाऊंड जे एलिमेंट्स सॉल्टला जनरेट करतात किंवा सॉल्ट प्रोड्यूस करतात अशा एलिमेंट्सला आपण हॅलोजन म्हणतो. म्हणून आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे चार एक्झाम्पल्स कोणते आहेत हॅलोजनचे. आणि अस्टेटीन पण आहे. तर हा जो काही अस्टेटीन आहे हा हॅलोजन फॅमिलीमध्ये येतो पण तो स्वतः हॅलोजन नाहीये कारण की तो मेटल आहे. मग जे काही हॅलोजन आहे हे हॅलोजन मेटल सोबत कंबाईन झाल्याच्या नंतर सॉल्ट प्रोड्यूस करतात. ठीक आहे, जे काही एलिमेंट्स आहेत मेटल सोबत कंबाईन झाल्याच्या नंतर काय करतात ते सॉल्ट प्रोड्यूस करतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो हॅलोजन. मग आपल्याला हॅलोजिनेशन करायचंय. आता तो टॉपिक वेगळा ठेवा, हॅलोजन कशाला म्हणायचंय हे जस्ट एक माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलंय. आता आपल्याला पायरॉलचं हॅलोजिनेशन करायचंय. मग हॅलोजिनेशन मध्ये फ्लोरिनेशन तर होणार नाही, त्याच्यामध्ये क्लोरिनेशन होईल, ब्रोमिनेशन होईल आणि आयोडिनेशन होईल. ओके, सो फर्स्ट वन इट इज अ एक्झाम्पल ऑफ aromatic electrophilic substitution reactions and the definition of chlorination or halogenation. Halogenation ची जर डेफिनेशन जर आपण बघितली तर काय डेफिनेशन इज द रिएक्शन इन विच हायड्रोजन atoms are replaced by halogen atom and that is called as halogenation reaction. हायड्रोजन atoms ला रिप्लेस करा आणि त्या हायड्रोजनच्या जागी हॅलोजन अटॅच करा. सो दॅट इज कॉल्ड एज द हॅलोजिनेशन. मग आपण जसं सांगतो तसंच ते रिप्लेस होणार आहे का, नाही. आपल्याला त्याची एक पर्टिक्युलरली रिएक्शन्स करावं लागेल. बघा क्लोरिनेशन मध्ये आपल्याला आज काय बघायचंय, क्लोरिनेशन ची डेफिनेशन. त्याच्यानंतर क्लोरिनेशन दोन टाईप होतात. मग एक्झाम्पल घेऊया आपण पायरॉल. पायरॉल इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिल क्लोराइड, 2 मोल ऑफ सल्फ्युरिल क्लोराइड, SO2Cl2. So here 2 mole of SO2Cl2. It gives 2, 4, 5, 2, 3, 4, 5 टेट्राक्लोरोपायरॉल. किती, 2, 3, 4, 5 म्हणजेच पायरॉलच्या 2, 3, 4, 5 या पोझिशनला काय येणार आहे, क्लोरीन येणार आहे. म्हणून त्याला काय म्हणू आपण, टेट्राक्लोरोपायरॉल. पण आपण रिएजंट जर चेंज केला, पायरॉलची रिएक्शन आपण कशासोबत इंडिकेट करतोय की
एक्सेस मोल ऑफ क्लोरीन गॅस म्हणजे Cl2 सोबत 5 मोल ऑफ Cl2. सो इट गिव्स 1 2 3 4 5 पेंटाक्लोरोपायरॉल. म्हणजेच वरच्या रिएक्शन्स मध्ये काय होतंय, 4 हायड्रोजन आयटम रिप्लेस होतात, पण ते होतात फक्त कार्बनचे हायड्रोजन रिप्लेस होतात. नायट्रोजनचे हायड्रोजन रिप्लेस झाले का नाही. मग तो टेट्राक्लोरोपायरॉल तयार होईल. आणि याच्यामध्ये बघा रिएजंट चेंज केला, फक्त एक्सेस ऑफ क्लोरीन यूज केलाय. तर एक्सेस ऑफ क्लोरीन मध्ये नायट्रोजनचा जर हायड्रोजन गेलाय त्याच्या जागी क्लोरीन आला आणि बाकीचे 4ही हायड्रोजनच्या जागी पण क्लोरीन आला. सो दॅट इज कॉल्ड एज द पेंटाक्लोरोपायरॉल. तर या रिएक्शन्स कशा होतात याचं पण आपण मेकॅनिझम बघणार आहोत. याच्यानंतर आपल्याला बघायचंय फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. तर फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन्स याच्यामध्ये अल्कायलेशन पण आहे, असायलेशन पण आहे, पण आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये असायलेशन बघायचं. ठीक आहे. मग फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन्स मध्ये मॅक्झिमम टाइम काय यूज केलेला आहे, लेविस ऍसिड यूज केलेला आहे. पण या रिएक्शन्स मध्ये काही गरज नाहीये. या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला पायरॉलची रिएक्शन ऍसिडिक अनहायड्रेट सोबत करायची. मग जेव्हा पायरॉल हा ऍसिडिक अनहायड्रेट सोबत रिएक्ट होईल तेव्हा तुम्हाला इथे कंपाऊंड मिळेल. सो दॅट इज कॉल्ड एज द 2 acetyl pyrrol और 3 acetyl pyrrol. ठीक आहे. मग जे काही 2 आणि 3 मेजर आणि मायनर प्रोडक्ट आहे मी तुम्हाला मागच्याच लेक्चर मध्ये डिस्कस केलंय की जे काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात, इलेक्ट्रोफाइल 2 पोझिशनला अटॅच होतो आणि 3rd पोझिशनला अटॅच होतो. याच्यापैकी मेजर प्रोडक्ट कोणता असणार आहे, 2 पोझिशन बिकॉज ऑफ द कॉन्जुगेशन इज मोर. आणि नेक्स्ट मायनर प्रोडक्ट कोणता असणार आहे, 3rd पोझिशन बिकॉज ऑफ द कॉन्जुगेशन इज लेस, हेन इट इज अनस्टेबल. जेवढं कॉन्जुगेशन जास्त तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त, जेवढं कॉन्जुगेशन कमी तेवढी त्याची स्टॅबिलिटी कमी. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपण एवढ्या रिएक्शन्स बघितल्यात, ह्या 2 रिएक्शन्स बघितल्यात. आता ह्या 2 रिएक्शन्स आपल्या बाकी आहेत. ओके. तर आता आपण हे जे आहे याचं बोर्डवर हे करूया. हा, तर आपल्याला काय बघायचं या लेक्चर मध्ये, हॅलोजिनेशन ऑफ पायरॉल. याच्या पहिल्याच्या लेक्चर्स मध्ये आपण काय काय बघितले बघा. इथे काय बघितलं होतं आपण, नायट्रेशन ऑफ पायरॉल बघितला होता. नायट्रेशन ऑफ पायरॉल मध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट फॉर्म झाले होते. आता त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण सल्फोनेशन ऑफ पायरॉल, त्याच्यामध्ये पण मेजर आणि मायनर प्रोडक्ट फॉर्म झाले होते. आता हा जो काय क्लोरिनेशन आहे, या क्लोरिनेशन मध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट फॉर्म होत नाही. तर डिरेक्टली काय होतं, टेट्राक्लोरोपायरॉल तयार होतो आणि दुसरा जर रिएजंट यूज जर केला तर याच्यामध्ये पेंटाक्लोरोपायरॉल फॉर्म होतो. तर एक बेसिक जे काही स्ट्रक्चर आहे पायरॉलचं बेसिक स्ट्रक्चर ते या फॉर्म मध्ये असेल. सो दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ पायरॉल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 रिएक्शन दाखवतोय. तर एक्झाम मध्ये ह्याच्या काही दोन्ही रिएक्शन याच्याकडे या रिएजंट्स कडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण की हे मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. जेव्हा पायरॉल हा 2 मोल ऑफ SO2Cl2 सल्फ्युरिल क्लोराइड ऍट अबाउट 273 केल्विन. बघा 273 केल्विन, बरेच जण कन्फ्युज आहे, डिग्री सेल्सिअस लिहायचं का केल्विन लिहायचं. तर याच्यामध्ये 273 केल्विन म्हणजेच किती, 0 डिग्री सेल्सिअस. 273 इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ही जी काय रिएक्शन आहे ही रिएक्शन तुम्हाला 0 टेम्परेचरवर ऍडजस्ट करायचे. ठीक आहे. मग 0 डिग्री सेल्सिअसवर म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आईस यूज करावा लागेल. त्या 0 डिग्री सेल्सिअसला यूज का करायचंय, डिग्री म्हणजे जे काही आपलं रिएक्शन कंडिशन आहे, ह्या रिएक्शन कंडिशन 0 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस अशा का असतात. तर याच्यामध्ये कारण आहे की जे काही रिएक्टिव्ह कंपोनंट्स आहेत हे जास्तीत जास्त एक्झोथर्मिक असतात, म्हणून त्यांचं टेम्परेचर कमी करायचं तेव्हा ते पर्टिक्युलरली रिॲक्ट होत असतात. जर ऍज इट इज टेम्परेचरवर जर तुम्ही त्याला रिॲक्ट करत असाल तर तिथे एक्सप्लोजिव्ह होण्याचे चान्सेस असतात. म्हणून लक्षात ठेवा 273 केल्विन म्हणजेच किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आता जर तुम्ही तर म्हटलं 10 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती केल्विन. सो हाऊ टू कन्वर्ट. मग या 273 मध्ये 10 ऍड करा, किती होत आहेत 283. म्हणजेच 10 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 283 केल्विन. जर तुम्ही तर म्हटलात 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती केल्विन, मग याच्यामध्ये किती ऍड करायचे तुम्हाला 273 प्लस 100 म्हणजेच किती होणार आहे 383 केल्विन. दॅट इज कॉल्ड एज द 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट लक्षात राहू द्या. आता इथे परत एक कंडिशन यूज केलेली आहे, इन द प्रेझेन्स ऑफ इथर. काय यूज केलेला आहे, इन द प्रेझेन्स ऑफ इथर. आणि इथरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे, ROR'. ठीक आहे.
तर इथर हा जो काही कंपाऊंड याच्यामध्ये युज केलाय तो काय युज केलाय ऍज अ सॉल्व्हंट म्हणून युज केलाय. ठीक आहे. मग जेवढे काही अरोमॅटिक कंपाऊंड्स आहे हे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे सॉलिड फॉर्म मध्ये. अरोमॅटिक कंपाऊंड हे कधी पण जास्तीत जास्त कोणत्या फॉर्म मध्ये असतात, सॉलिड फॉर्म मध्ये असतात. त्यांना लिक्विड फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण सॉल्व्हंट युज करत असतो. पण एक कंडिशन आहे की या सॉल्व्हंटची आणि त्या सॉलिड कंपाऊंडची रिएक्शन व्हायला नाही पाहिजे. सो दॅट्स द गुड सॉल्व्हंट. मग याच्यामध्ये काय युज केलंय आपण, इथर हा सॉल्व्हंट युज केलाय. इथर हा जो काही सॉल्व्हंट आहे हा सॉल्व्हंट आहे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. प्रोटिक सॉल्व्हंट इज अ डिफरंट अँड अप्रोटिक सॉल्व्हंट इज अ डिफरंट. जे सॉल्व्हंट प्रोटॉन डोनेट करतात त्यांना आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतो. जे सॉल्व्हंट प्रोटॉन डोनेट करत नाही त्यांना आपण अप्रोटिक सॉल्व्हंट असे म्हणू शकतो. ओके. मग आपण सॉल्व्हंट कोणता युज केला याच्यामध्ये, इथर युज केला. एवढ्या कंडिशनवर तर इथे प्रत्येक कार्बनवर काय अटॅच आहे, हायड्रोजन अटॅच आहे. कार्बनवर. नायट्रोजनची गोष्ट करतोय का मी, नाही, फक्त कशाची गोष्ट करतोय इथे, कार्बनवर. ओके. मग इथे नंबर 1 हा आहे, 2 हा आहे, 3 हा आहे, 4 आणि हा आहे 5. ठीक आहे. तर एवढ्या कंडिशनवर काय होणार आहे की या पायरोलचे चारही हायड्रोजन काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे आणि त्याच्या जागी काय येणार आहे, क्लोरीन येणार आहे. सो दिस वन H Cl 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 and Cl. ओके. तर नंबर बघा 2 3 4 5. तर मग इथे नाव द्यायचंय 2, 3, 4, 5. 4 असेल, क्लोरीन असेल तर टेट्रा युज करतो आपण 4 ला. सो दॅट इज कॉल्ड ऍज टेट्रा क्लोरो आणि त्याच्यानंतर पायरॉल. ओके. सो दिस वन इज द रिएक्शन कंडिशन. टेट्रा क्लोरो पायरॉलची रिएक्शन कंडिशन काय आहे, व्हेन पायरॉल इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिल क्लोराइड at about 273 Kelvin in the presence of ether, it gives 2, 3, 4, 5 tetrachloropyrrole. Okay. So this one is the one reaction. जर रिएक्शन कंडिशन चेंज केली, 5 मोल ऑफ Cl2 जर इथे युज केला आपण, याच्यामध्ये सॉल्व्हंट युज करण्याची काही आवश्यकता नाहीये. तर बघा 5ही हायड्रोजन रिप्लेस होतील. जे काही पायरॉल मध्ये 5 हायड्रोजन आहे, हे 5ही हायड्रोजन याच्यामध्ये काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. आणि रिप्लेस झाल्याच्या नंतर तुम्हाला या टाइपचा एक कंपाऊंड दिसेल. ओके. आता नंबरिंग 1, 2, 3, 4 and 5. तर हा आहे पेंटाक्लोरोपायरॉल. तर नंबरिंग द्या 1, 2, 3, 4, 5 पेंटा क्लोरोपायरॉल. ओके. तर मॅक्झिमम तुम्ही कन्फ्युज कशामध्ये होता एक्झाम मध्ये की तुम्हाला रिएजंट कोणता दिलेला आहे आणि तुम्हाला प्रोडक्ट कोणता लिहायचा आहे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. 5 मोल ऑफ Cl2 असेल तर 5 क्लोरीन तुम्ही अटॅच करायचे. नायट्रोजनचा पण हायड्रोजन तिथे रिप्लेस करायचा आणि क्लोरीन अटॅच करायचं आहे. आणि सल्फ्युरिल क्लोराइड जर दिलेला असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला 4च हायड्रोजन रिप्लेस करायचे, जे कोणाला अटॅच असणार आहे, कार्बनला अटॅच असणार आहे. ओके. सो दिस वन इज द हॅलोजिनेशन ऑफ पायरॉल अँड द एक्झाम्पल इज क्लोरिनेशन. कशाचं एक्झाम्पल आहे, क्लोरिनेशनचं एक्झाम्पल आहे. ओके. मग आता एक्झाम मध्ये तुम्हाला काय होतं की तुम्ही स्टेटमेंट लिहू शकत नाही. जरी तुम्हाला रिएक्शन जर आठवली तरी स्टेटमेंट बरेच जण कन्फ्युज होतात. मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही, पायरॉल. ओके. सिंपल. पायरॉल इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिल क्लोराइड. पायरॉल इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिल क्लोराइड at about 273 Kelvin in the presence of ether. It gives 2, 3, 4, 5 tetrachloropyrrole. Okay. Next one, when pyrrole is treated with excess mole of chlorine gas, किंवा pyrrole is treated with excess of chlorine, it gives 1, 2, 3, 4, 5 pentachloropyrrole. Okay. So this one is the halogenation. हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन. ओके. तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये हे अनालाइज करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर अनालिसिस जर जमलं एखाद्या गोष्टीचं तर ती तुम्हाला लक्षात ठेवायला इझी होतं. ओके. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड वन इज अ ब्रोमिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये जे काही सेकंड एक्झाम्पल आहे हे कशाचं द्यायचंय आपल्याला,
ब्रोमिनेशन द्यायचं आहे. मग क्लोरीनच्या नंतरचा कोणता एलिमेंट्स आहे? ब्रोमीन आहे. आता पायरॉलचं काय करायचं तुम्हाला? ब्रोमिनेशन करायचं. मग ब्रोमिनेशन जर करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार आहात त्याच्यामध्ये? पायरॉल हा NH डबल बॉन्ड ओके which are treated with 4 mole of Br2. One bromine molecule, so that is the Br2. किती ब्रोमीन पाहिजेत आपल्याला? 4 मोल ऑफ ब्रोमीन पाहिजेत. मग इथे काय लिहिले आपण? 4 मोल ऑफ ब्रोमीन. ऍड अबाउट अगेन 273 केल्विन, म्हणजेच ही पण रिएक्शन आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला कॅरीड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे C2H5OH. मग अल्कोहोल. बरेच जण कन्फ्युज होतात, इथे स्ट्रक्चर दिलंय, इथे स्ट्रक्चर दिलंय, आता काय करायचं? कळतच नाही काय करायचं. तर याच्याकडे लक्ष देऊ नका, हा फक्त याचा सॉल्व्हंट युज केलेला आहे. ठीक आहे. मग सॉल्व्हंट युज केलेला म्हणजे तुम्ही या ब्रोमीनची रिएक्शन अल्कोहोल सोबत करू शकत नाही. मग तुम्हाला रिॲक्ट काय करायचंय? पायरॉल आणि ब्रोमीन रिॲक्ट करायचं आहे. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? इथेनॉलच्या प्रेझेन्स मध्ये. याला आपण इथिल अल्कोहोल पण म्हणू शकतो आणि इथेनॉल पण म्हणू शकतो. ओके. तर याच्यामध्ये फॉर्मेशन काय होईल बघा? NH डबल बॉन्ड Br and Br. So 1, 2, 3, 4 and 5. So here 2, 3, 4, 5 tetrabromo pyrrole. ठीक है? ही एक ब्रोमिनेशन ची रिएक्शन आहे. When the pyrrole is treated with 4 mole of bromine at about 273 Kelvin in the presence of ethanol, it gives 2, 3, 4, 5 tetrabromo pyrrole. Okay, so this one is the pyrrole bromination condition. For plus 4 mole of HBr are lost. ठीक है, म्हणजे जर इथे हायड्रोजन असेल तर एक Br सिंगल बॉन्ड Br रिएक्ट होऊन याच्यामधला HBr लॉस होईल आणि हा Br याच्यावर अटॅच होईल. असं प्रत्येक कार्बनवर होणार आहे, प्रत्येक 4 हायड्रोजन सोबत होणार. तर किती HBr लॉस झाले? 1, 2, 3, 4. सो हियर 4 HBr लॉस झाले. ठीक आहे. तर या रिएक्शनचं स्टेटमेंट पण लक्षात ठेवा आणि रिएक्शन कंडिशन पण लक्षात ठेवा. जेव्हा पायरॉलची रिएक्शन 4 मोल ऑफ ब्रोमीन सोबत होईल 273 केल्विनला इथेनॉलच्या प्रेझेन्स मध्ये, तेव्हा 2, 3, 4, 5 टेट्राब्रोमो पायरॉल फॉर्म होईल. ओके. सो दिस वन इज द ब्रोमिनेशन रिएक्शन्स. आता आपल्याला आयोडिनेशन बघायचं आहे. ठीक आहे. कशावर बघायचं आयोडिनेशन? पायरॉलवर. सांगा मला मग आता रिएक्शन्स होईल काय? सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला? कोणता मॉलिक्यूल घ्यावं लागेल ज्याची रिएक्शन्स करायची? NH डबल बॉन्ड and that is called as pyrrole plus 4 mole of I2. ओके, 4 mole of I2. याच्यावर काहीच कंडिशन दिलेली नाही. सो व्हॉट इज द प्रोडक्ट? एनीबडी कॅन टेल द प्रोडक्ट. हा सांगा याचा प्रोडक्ट काय होईल? बर इथे साइड प्रोडक्ट पण लिहून देतो. प्लस 4 मोल ऑफ HI. काय होईल? 4ही हायड्रोजन रिप्लेस होतील. म्हणजेच पायरॉलचे जे काही 4 हायड्रोजन आहेत कार्बनला अटॅच, हे 4ही हायड्रोजन इथे रिप्लेस होतील. आयोडीन, युअर आयोडीन, युअर आयोडीन अँड युअर आयोडीन. ओके. तर हे काय आलंय? पायरॉलचं आयोडिनेशन झालंय. सो व्हॉट इज द नेम? 2, 3, 4, 5 टेट्रा आयडो पायरॉल. ओके. 2, 3, 4, 5 टेट्रा आयडो पायरॉल. ठीक आहे. तर मग ह्या कंडिशन, रिएक्शन कंडिशन तुम्हाला यायला पाहिजे. आता जर आपण याचं स्टेटमेंट राहिले. स्टेटमेंट काय आहे? व्हेन पायरॉल इज ट्रीटेड विथ 4 मोल ऑफ आयोडीन इट गिव्स 2, 3, 4, 5 टेट्रा आयडो पायरॉल. हे या रिएक्शनचं काय राहणार आहे? स्टेटमेंट राहणार आहे. मग आता आपण याच्यामध्ये क्लोरिनेशन बघितलंय, ब्रोमिनेशन बघितलंय, आयोडिनेशनही बघितलंय. तर मग याचा एक आपण चार्ट तयार करूया. सो फर्स्ट वन हियर पायरॉल NH डबल बॉन्ड. ओके. विथ नंबरिंग 1, 2, 3, 4, 5. ओके. पहिले कोणतं आहे? क्लोरिनेशन बघितलं होतं आपण. रिएक्शन कंडिशन काय क्लोरिनेशन साठी? 2 मोल ऑफ SO2Cl2 in the presence of ether at about 273 Kelvin. आणि ते काय फॉर्म झालं होतं बघा? NH Cl and Cl. ओके. याचं नाव काय आहे? 2, 3, 4, 5
टेट्राक्लोरो पायरॉल. सेकंड रिएजंट कोणचं यूज केलं होतं आपण? 5 मोल ऑफ Cl2. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं होतं? NH डबल बॉन्ड, सॉरी हियर Cl 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 and Cl. All hydrogen atom of pyrrole are replaced by chlorine. So what is the name? 1, 2, 3, 4, 5 pentachloropyrrole. ओके, पेंटाक्लोरोपायरॉल. नेक्स्ट वन, हे झालं क्लोरिनेशन. त्याच्यानंतर आपण काय यूज केलंय? 4 मोल ऑफ Br2 इन द प्रेझेन्स ऑफ ETOH. ET म्हणजेच काय? इथिल OH ग्रुप. सो दॅट इज कॉल्ड एज द इथेनॉल. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H5OH किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ETOH पण लिहू शकता. हे तुम्ही एका साइडला लिहून ठेवा. ETOH इज इक्वल टू इथेनॉल किंवा C2H5OH at about 273 Kelvin. Okay, so what happens is here, what is the final product? NH double bond bromine and bromine. So what is the name? 2, 4, 3, 4, 5 tetrabromopyrrole. ओके, त्याच्यानंतर लास्ट रिएक्शन बघितली आपण 4 मोल ऑफ I2. ओके, सो व्हाट इज द फायनल प्रोडक्ट? NH double bond iodine and iodine. So what is the name? 2, 3, 4, 5. Okay, 2, 3, 4, 5 tetraiodo-pyrrole. Okay, so this one is the chlorination. Okay, next one bromination and last one आयोडिनेशन. तर हे लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला. म्हणजेच रिएक्शनचा एक सिक्वेन्स तुमच्या जर पर्टिक्युलरली लक्षात राहिला तर तुम्हाला सर्व गोष्टी जमतात. ओके, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन ऑफ पायरॉल. ठीक आहे, तर आता आपल्याला पायरॉलचं फ्रायडल क्राफ्ट रिएक्शन जे आहे तर त्या फ्रायडल क्राफ्ट रिएक्शन्स मध्ये असायलेशन आहे. तर पायरॉलचं आपल्याला काय करायचंय? असायलेशन करायचं. सो हायड्रोजन ऍटम आर रिप्लेस बाय द असाइल ग्रुप. म्हणजे जे काही रिएक्शन असेल ती या फॉर्म मध्ये दिसणार तुम्हाला. NH फॉर एक्झाम्पल दिस वन इज द हायड्रोजन ऍटम. ओके, आर रिप्लेस बाय असाइल ग्रुप. सो C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे, तर ही रिएक्शन आपल्याला कॅरिड आउट करायची पायरॉलवर. सो दॅट इज कॉल्ड एज द फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. The reaction in which hydrogen atom are replaced by the acyl group and that is called as the acylation reaction. आणि ओव्हरऑल आपण याला काय म्हणत असतो? फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन म्हणत असतो. मग या रिएक्शन साठी काही कंडिशन्स आहेत. आता पायरॉल सोबत जेव्हा ऍसिटिक अनहायड्राइड रिएक्ट विथ पायरॉल, so here NH is a react with CH3 C double bond O C double bond O CH3 at about 523 Kelvin. So it gives 2 acetyl pyrrole NH C double bond O CH3. 2 acetyl pyrrole किंवा याचा हा मायनर प्रोडक्ट मिळू शकतो. 3 acetyl pyrrole पण मिळू शकतो. आपण फक्त इथे काय बघणार आहोत? 2 acetyl pyrrole. ओके, आता इथे बघा जे काही टेम्परेचर आहे हे टेम्परेचर किती यूज केलंय? 523 केल्विन. मग तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते मी आताच सांगितलंय की 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये जर 10 केल्विन जर ऍड केलं तर ते किती होतं? 283 केल्विन म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस ऍड होतं. मग आता 523 जर तुम्हाला डिग्री सेल्सिअस जर काढायचं असेल तर याच्यामधनं 273 लॉस करा. म्हणजे रिमेनिंग काय येणार आहे? 250 डिग्री सेल्सिअस. बघा टेम्परेचर काय मेंटेन केलं आपण? 250 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इट इज अ हायर टेम्परेचर. इट इज अ व्हेरी हार्ड रिएक्शन. ओके, 253 केल्विन म्हणजे 250 डिग्री सेल्सिअसला, सॉरी 523 केल्विन म्हणजे 250 डिग्री सेल्सिअसला इथे असायलेशन होईल. हायड्रोजन ऍटम रिप्लेस होईल आणि त्याच्या जागी काय अटॅच होणार आहे? असिटिल ग्रुप अटॅच होणार आहे. ओके, सो व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन? मग याच्यामध्ये
जो काय पायरॉल आहे हा पायरॉल कॉन्जुगेशन मध्ये जाऊन काय करेल, ऍसिडिक अनहायड्रेटवर अटॅक करेल. सो लाईक दिस वन CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O अँड CH3. ठीक आहे, लक्षात द्या, 2 मिनिटं इकडे लक्ष द्या की हे जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा जो काही कार्बन आहे हा कार्बनचा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा कार्बनचा इलेक्ट्रॉन या कार्बनवर अटॅक करेल, कार्बोनिल कार्बनवर. ओके, हा इकडे O मायनस मध्ये जाईल. O मायनस मध्ये गेल्याच्या नंतर इकडे चेंजेस काय होतोय बघा, याच्यामध्ये डबल बॉन्ड आला म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन लॉस केले, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस झाले त्याचे, म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, इथेही डबल बॉन्ड आणि इकडे काय आलाय C, हा O मायनस जो C आहे. आता याला या साईडला CH3 लिहितोय, हा जो काही CH3 या साईडला रिमेनिंग ग्रुप इथे लिहितोय O C डबल बॉन्ड O CH3. स्ट्रक्चर मी थोडस रोटेट केलंय म्हणून ते लक्ष द्या व्यवस्थित की या कार्बनची आणि या कार्बनची अटॅचमेंट झाली, या 2 कार्बनची. हा CH3 ग्रुप मी या साईडला लिहिलेला आहे, हा ग्रुप इथे डाऊन साईडला लिहिला आहे. ओके, तर हा निगेटिव्ह चार्ज अनस्टेबल असल्यामुळे रिटर्न येईल आणि या O मायनसला बाहेर काढेल, O मायनस C डबल बॉन्ड O CH3 ला बाहेर काढेल. सो व्हॉट हॅपन इज हियर, पायरॉल. ओके, NH प्लस चार्ज डबल बॉन्ड आणि इथे काय रिमेनिंग राहिले बघा, C डबल बॉन्ड O झालाय तो C डबल बॉन्ड O, हा एवढा बॉन्ड ब्रेक झाला आणि रिमेनिंग काय इथे CH3 आहे बघा, याच्यावरच एक हायड्रोजन पण रिमेनिंग आहे, त्याच कार्बनवर काय आहे हायड्रोजन रिमेनिंग. आता हा जो काही एवढा पार्ट बाहेर पडला जो आहे O मायनस C डबल बॉन्ड O CH3, हा बाहेर पडला मायनस, तर हा मायनस चार्ज काय करेल, या हायड्रोजनला गेन करेल. गेन केल्याच्या नंतर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि नायट्रोजनला नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन रिटर्न मिळतील. तर इथे फायनल प्रोडक्ट जो आहे, तर फायनल प्रोडक्ट काय फॉर्म झाला बघा, इथे पायरॉल NH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3 आणि साइड प्रोडक्ट काय आहे याच्यामध्ये बघा, CH3 C डबल बॉन्ड OH, दॅट इज कॉल्ड एज द कार्बोक्सिलिक ऍसिड. मग कार्बोक्सिलिक ऍसिड कसा फॉर्म होतोय, हा CH3 C डबल बॉन्ड O लिहितोय, CH3 C डबल बॉन्ड O, त्यालाच काय अटॅच आहे O मायनस, या O मायनस H अटॅच केला म्हणजे काय झालाय OH अटॅच झालाय. ओके, सो दिस वन इज द 2 एसिटिल पायरॉल. काय कंपाऊंड फॉर्म झालाय, पायरॉल गेट कन्वर्टेड इनटू 2 एसिटिल पायरॉल. ओके, क्वेश्चन काय येणार तुम्हाला याच्यावर, हाऊ विल यू कन्वर्ट or how will you prepare 2 acetyl pyrrol from pyrrol. क्वेश्चन काय विचारलाय परत एकदा बघा, how will you prepare 2 acetyl pyrrol from pyrrol. मग त्याच्यासाठी फ्रायडल क्राफ्ट असोसिएशन रिएक्शन असेल. रिएक्शनचं स्टेटमेंट, when the pyrrol is treated with acidic anhydride at about 523 Kelvin it gives 2 acetyl पायरॉल. ओके, तर ओव्हरऑल हा जो काही एक चॅप्टरचा एक पॉइंट जो आहे पायरॉल विषयी, या पायरॉलचं आपण इंट्रोडक्शन बघितलंय, इंट्रोडक्शन नंतर त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितले, मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर्स बघितलंय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण डिफरंट रिएक्शन्स बघितले, केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इथपर्यंत आपल्याला या पायरॉल चॅप्टर मध्ये दिलेलं होतं. याच्यानंतरचा जो काही टॉपिक आहे तो असणार आहे पिरिडीन, सेकंड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. पहिले सांगितले तुम्हाला की हेट्रोसायक्लिक कंपाऊंड 2 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये एक पहिला आहे पायरॉल आणि दुसरा कोणता आहे पिरिडीन. तर पिरिडीन विषयी आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, थँक्यू.